नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक मोठी घडामोड घडली. महाराष्ट्रामधील मुंबईच्या राजकारणासाठी ही घडामोड अत्यंत महत्वाची आहे. जे कोणालाही जमलं नाही ते हर्षवर्धन सपकाळ यांनी जमवलंय अशी चर्चा सुरू आहे. होय मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची कधी न होऊ शकणारी युती ही मुंबई महानगरपालिकेसाठी झाली आहे असं आता निश्चित आपण म्हणू शकतो. 227 जागा मुंबई महानगरपालिकासाठी आहेत. त्यातल्या 62 जागा वंचित बहुजन आघाडीला सुटल्यात. चांगलं निगोशिएशन झालं. 165 जागेवर काँग्रेस लढणार आहे आणि उर्वरित 62 जागा 62 सीट्स वंचित बहुजन आघाडी लढणार आहे. मित्रांनो, यांची एकत्रित आज दुपारी प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये वंचितकडनं धैर्यवर्धन पुणकर, सिद्धार्थ मोकळे आणि मुंबईची प्रदेश कमिटी उपस्थित होते. काँग्रेसकडनं महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबईचे नेते सचिन सावंत आणि अन्य काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. एकत्रितरित्या यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नोटीस करण्यासारखी एक गोष्ट होती. ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं, आनंद दिसत होता. मग ते वंचितच्या असू द्या की काँग्रेसच्या असू द्या, त्यांना बघून असं वाटत होतं की सगळेच या सणाची आतुरतेने वाट बघत होते. मित्रांनो, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष जे झालेत हर्षवर्धन सपकाळ, त्यांनी जेव्हापासून काँग्रेसची धुरा सांभाळली आहे, जबाबदारी सांभाळली आहे महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची, तेव्हापासून काँग्रेसमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागल्या. वंचित बहुजन आघाडी सोबत झालेली ही युती हे त्याचंच एक उदाहरण आहे. नगरपालिकाच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, त्यामध्ये देखील काँग्रेस वंचितची युती झाली होती बऱ्याच ठिकाणी. त्याच्यातून रिझल्ट देखील दोन्ही पक्षाला आला. तशीच युती आता महानगरपालिकासाठी, खास करून मुंबईसाठी जाहीर झाली. बाकीच्या ठिकाणी होऊ शकते, काही ठिकाणी झाली आहे, परंतु मुंबई महानगरपालिकाचं इलेक्शन, बृहन्मुंबई महानगरपालिकाचं हे जे इलेक्शन आहे ते खूप खास आहे मित्रांनो. आणि ही युती होणं अत्यंत महत्वाचं होतं दोन्ही पक्षांसाठी. दोन्ही समविचारी आहे, संविधानाला मानणारे दोन्ही पक्ष आहेत, सेक्युलरवादी दोन्ही पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचं एकत्रित येणं ही एक नैसर्गिक युती आहे आणि दोन्ही पक्षांनी मान्य केलंय. आता ठाकरे बंधूंसाठी हे नवं टेन्शन आहे, महायुतीसाठी देखील हे टेन्शन आहे. कारण जशी वंचित काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स झाली तशी एक प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली, ते म्हणजे माननीय रामदास आठवले साहेब. रामदास आठवले साहेबांची प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली आणि त्यामध्ये नाराजीचा सूर आला. बीजेपी देखील आता डॅमेज कंट्रोल करायला लागली का, अशीच आता चर्चा सुरू झाली. वंचित आणि काँग्रेसची झालेली युतीचा फटका महायुतीलाही बसू शकतो आणि ठाकरे बंधू यांनाही बसू शकतो. काँग्रेस वंचितच्या जागा येतील तो भाग वेगळा, परंतु महायुती आणि ठाकरे गट या दोघांनाही या युतीचा फटका बसणार आहे हे मात्र निश्चित. ठाकरे बंधूंसोबत तर सध्या कुठल्या आंबेडकरवादी पक्ष संघटना नाहीये. दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेत, मुंबईला वाचवायचंय, मराठी माणसाला वाचवायचंय, हा मुद्दा घेऊन ते निवडणूक लढतायत. महायुती हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढतायत, विकासाचे मुद्दे आहेत, मराठी माणसाचा देखील त्यांनी मुद्दा घेतलाय. असे मुद्दे घेऊन महायुती मैदानात आहे. परंतु काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी संविधानाचा मुद्दा आहे, विकासाचा मुद्दा आहे, सेक्युलरवाद्याचा मुद्दा आहे, असे मुद्दे घेऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली. आता मुंबईत तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले. तिकडे अजित पवार वेगळ्या लढतायत. अजित पवारांच्या पक्षाचा एवढा इम्पॅक्ट पडेल असं वाटत नाही. शरद पवारांच्या पक्षाचं देखील सध्या काही सांगता येत नाही, परंतु ते ठाकरे बंधू सोबत जातील असं वाटतंय. परंतु मुख्य ज्या लढती होणार आहेत आता या काँग्रेस वंचितची आघाडी, महायुती आणि ठाकरे बंधू या तिघांमध्ये मुंबई महानगरपालिकेची आता लढत होईल असं दिसतंय. परंतु आठवले साहेबांचा देखील याच्यात आता फायदा होणार आहे. कारण महायुतीच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्हाला आता आठवले साहेब दिसू शकतात, कारण त्यांना दाखवणं महायुतीला आता क्रमप्राप्त झालं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, काँग्रेस आणि वंचितची ही जी युती झाली आहे त्याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट मध्ये जरूर कळवा. या युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होईल का ते देखील कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच इंटरेस्टिंग राजकीय व्हिडिओज माझ्या चॅनलवर बनवत आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलशी जोडून राहा. चॅनलची ग्रोथ करण्यासाठी आर्थिक सहकार्याची देखील आवश्यकता असते. आर्थिक पाठबळ देखील तुम्ही मला करू शकता. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.